शिवम आणि शैला यांच्या लग्नाला आता 20 वर्षे होत आली होती. त्यांची मुले देखील आता मोठी झाली होती. 40 पार केली असली आणि 2 मुलांची आई असली तरी शैलाची जवानी मात्र चांगलीच आकर्षक होती. शैला सुंदर होती, 4 चौघांमध्ये उठून दिसणारी होती. काही लंपट पुरुष तिच्या मागे पुढे फिरू लागले आणि तिच्या मनात देखील वासनेचा खेळ सुरू झाला. हळूहळू तिला सगळ्यांचा विसर पडला आणि ती पुरुषांबरोबर नजरेचा खेळ खेळू लागली. यातूनच तिच्या संपर्कात खानापूर जवळील रुद्रप्पा हा आला. रुद्रप्पा हा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे लग्न झाले होते, त्याला मुले देखील होती. तो शैलाच्या नात्यातीलच होता, त्यामुळे त्याचे तिच्या घरी जाणे येणे होत होते. या जाण्या येण्यातून त्या दोघांचा संपर्क वाढला होता. तो आला की तासनतास शैलासोबत गप्पा मारत बसत होता. तिच्या रूपाची स्तुती करत होता, तिच्यासाठी गिफ्ट आणत होता. दोघांमधील घसट वाढली आणि ती एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्याकडे मागू लागली. तोही ती मागेल ते आणून तिला देऊ लागला. त्याच्या मनात तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा आहे हे तिलाही कळून चुकले होते. तिच्या मनातही तोच खेळ सुरू होता. कामाने दमून येणारा नवरा रात्री जेवण करून लवकर झोपी जात होता आणि शैलाच्या शरीराची उपासमार होत होती. शरीराची भूक भागवण्यासाठी तिला रुद्रप्पा योग्य वाटू लागला आणि तिने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. दोघांचीही एकच इच्छा असल्याने ती पूर्ण व्हायला वेळ लागला नाही. दोघे एकमेकांच्या भाऊपाशात गुंतले. सुरुवातीला पाहुणा म्हणून येणारा रुद्रप्पा हा शैलाच्या प्रेमात अखंड बुडाला होता. तो तिच्या घरी नवरा व मुले नसताना येऊ लागला आणि तिच्या देहाचा आनंद घेऊ लागला. तीही त्याला भरभरून सुख देऊ लागली. रुद्रप्पा याचे तिच्या घरी येणे जाणे वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा नवरा शिवन याच्या कानावर आली. त्यांनी या गोष्टीचा जाब बायको शैलाला विचारला. त्यावेळी तिने आपल्या कानावर हात ठेवत मी नाही त्यातील असे सांगत त्याला गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा काही कमी झाला नव्हता. एकदा शिवम बाहेरगावी गेला असताना तो अचानक दुपारच्या वेळेस घरी आला. त्यावेळी त्याला घराचा दरवाजा बंद दिसला आणि घराच्या मागच्या जागेत एक ट्रक लागलेली दिसली. तो त्या ट्रकमध्ये गेला तर त्या ट्रकमध्ये त्याची बायको शैला आणि रुद्रप्पा हे दोघे भोंगळ्या अवस्थेत शरीर सुखाचा आनंद घेत होते. नग्ना अवस्थेत शरीर सुख घेत असलेल्या आपल्या बायकोला पाहून शिवम रागाने ओरडला आणि रुद्रप्पाच्या अंगावर धावून गेला. तो आल्याचे पाहून भानावर आलेल्या त्या दोघांनी कसे बसे कपडे सावरले होते. नवरा शिवम हा रुद्रप्पाला मारायला गेला असता शैलाने त्याला अडवले. तोपर्यंत त्याने ट्रकमधून उडी मारून तो पळून गेला. रुद्रप्पा हातून निसटल्याने नवरा शिवमने बायको शैलाला जबर मारहाण केली. त्याला रंगेहात सापडल्याने ती गप्प बसली. त्याने तिला मारहाण केली पण त्याचा राग मात्र कमी झाला नव्हता. त्यानंतर तो जास्त दारू पिऊ लागला. दारूच्या नशेत तो रोज भांडण काढून शैलाला मारहाण करत होता. रुद्रप्पाचा नाट सोड, मुलांकडे लक्ष दे, संसारात लक्ष दे असे तो सांगत होता. पण तिला मात्र रुद्रप्पाचा विरह सहन होत नव्हता. आता रुद्रप्पा घरी येऊ शकत नसल्याने शैलाच बाहेर जाऊ लागली. ते दोघे बाहेर भेटत होते. ते दोघे बेळगाव व हुबळी येथे जाऊन लॉजवर शरीर सुखाचा आनंद घेत होते. याची कुणकुण नवरा शिवमला लागली होती. त्याने याबाबत जवळच्या नातेवाईकांना आणि शैलाच्या बहिणीला सांगितले. हे ऐकून सगळेच नाराज झाले होते. त्यांनी तिला समजावून सांगितले होते परंतु ती काही त्याचा नाट सोडायला तयार नव्हती. उलट ती नवऱ्याला सोडून द्यायला तयार असल्याचे नातेवाईकांना सांगत होती. नवरा आपल्याला त्रास देतो व मारहाण करतो म्हणून मी त्याच्यासोबत राहणार नाही, मी रुद्रप्पाबरोबर पळून जाणार आहे असे सांगत होती. एकंदरीत त्या दोघांचे विवाहबाह्य संबंध फार पुढे गेल्याचे सगळे समजून चुकले होते. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. आपल्या दोघांच्या संबंधात नवरा शिवम हा अडसर ठरत आहे. त्याला मारून टाक म्हणजे आपल्या दोघांना एकत्र राहता येईल असे तिने प्रियकर रुद्रप्पाला सांगितले. ती सांगेल तसे तो करायला तयार होता. मग त्या दोघांनी नवरा शिवमला मार्गातून कायमचे बाजूला करायचे असे ठरवले. कर्नाटकात होळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नवरा शिवम याला दारू पाजून मारून टाक असे तिने रुद्रप्पाला सांगितले.
परंतु त्यावेळी काही कारणांनी त्यांचा नवरा शिवमला मारण्याचा डाव बसला, तरीही त्यांनी हार मानली नाही. ते दोघे त्याला मारण्यासाठी संधी शोधत होते. तशी संधी त्या दोघांना लवकरच मिळाली. शैलाची बहीण दस्तिकोप येथे राहायला आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी दस्तिकोप येथील लक्ष्मी देवीची यात्रा सुरू होती. या यात्रेला सोमवार दिनांक 31 मार्च रोजी नवरा शिवम हा बायको शैलासह गेला होता. नेमकी ही संधी साधत शैलाने प्रियकर रुद्रप्पाला फोन करून मी आणि नवरा दस्तिकोप येथे यात्रेसाठी आलो आहोत, तूही ये असे सांगितले. तसा रुद्रप्पा दस्तिकोप येथे आला. त्या दोघांनी अगोदरच केलेल्या प्लॅनप्रमाणे डाव साधण्याचा विचार केला. मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी नवरा शिवम हा आपल्या 2 व्हीलरवरून बलोगा येथे जाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडला. तो तसा एकटाच जाणार असल्याने रुद्रप्पाने त्याला आपल्याला रस्त्याला सोड असे सांगितले. किती केले तरी तो पाहुणा म्हणून शिवमने त्याला आपल्या 2 व्हीलर गाडीवर बसवले आणि दोघेही गाडीकोप येथे पोहोचले. रुद्रप्पाने शिवमला आपण दारू पिऊ असे सांगितले. दारूचे नाव काढल्यावर नवरा शिवमने त्याला होकार दिला. दोघांनीही बोलत दारूच्या बाटल्या, स्नॅक आणि ग्लास तसेच एका हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेतले. हे सगळे सामान घेऊन ते दोघे खानापूर MK हुबळी रस्त्यावरील गाडीकोप येथील निर्जन स्थळी आले. रस्त्याच्या कडेला शेतात एका आडोशाला ते दारू पीत बसले. दोघांना दारूची नशा झाली. दारूच्या नशेत रुद्रप्पाने शैलाचा विषय काढला. ती माझी रखेल आहे, तुझी बायको नंतर आहे असे म्हणत तो तिच्याशी वाद घालू लागला. भांडत भांडत त्याने पाठीमागून नवरा शिवमच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्या सरशी त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तो जागीच ओरडत पडला. तो तडफडत होता, परंतु रुद्रप्पाला दया आली नाही. काही वेळातच तडफडून त्याचा मृत्यू झाला. तो ठार झाल्याचे लक्षात आल्यावर रुद्रप्पाने शैलाला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून नवरा शिवमला कसे मारून टाकले याचा पुरावा दिला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. इकडे रात्री गेलेला नवरा शिवम घरी परत आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तर तिकडे गाडीकोप येथील खानापूर MK हुबळी रस्त्याकडेला असणाऱ्या शेतात एका इसमाचा मृतदेह पडला असल्याची स्थानिक लोकांनी खानापूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत इसमाच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसत होते. बाजूलाच एक 2 व्हीलर पडली होती. दारूच्या बाटल्या, स्नॅक आणि अर्धवट पडलेले जेवण होते. मयत इसमाची चप्पलही काही अंतरावर पडली होती. खानापूर पोलिसांनी मयताची ओळख त्याच्या खिशातील आधार कार्डवरून आणि गाडीच्या नंबर प्लेटवरून पटवली. बलोगा येथील शिवम पाटील हा असल्याची माहिती मिळाल्यावर या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना देण्यात आली. त्याचे घरचे लोकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत इसम हा शिवम पाटील असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि घटनेचा पंचनामा करून मयताचे पोस्टमार्टम खानापूर येथील सरकारी रुग्णालयात केले. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना घटनेच्या आदल्या दिवशी नवरा शिवम हा दस्तिकोप येथून रुद्रप्पा याच्यासोबत 2 व्हीलरवरून गेल्याची माहिती मिळाली. तसेच रुद्रप्पाचे शिवम याच्या बायको शैलासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. या संबंधाला शिवमचा विरोध होता. यातूनच नवरा बायकोची रोज भांडणे होत होती. तसेच घटनेनंतर रुद्रप्पा हा बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय रुद्रप्पा आणि शैलावर यांच्यावर आला. पोलिसांनी चौकशीसाठी शैलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला ती उडवाउडीचे उत्तरे देत होती. महिला पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवता असता तिने पोलिसांना सांगितले की आपल्या सांगण्यावरून प्रियकर रुद्रप्पाने तिच्या नवऱ्याला मारून टाकले आहे. तिने दिलेल्या माहितीवरून खानापूर पोलीस रुद्रप्पाचा शोध घेत होते. तो घटनेनंतर गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खानापूर पोलिसांच्या एका पथकाने गुलबर्गा येथून रुद्रप्पा याला ताब्यात घेतले. त्याला खानापूरला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने ही गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.